दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींचा इशारा। दिल्लीतील स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू तर 30हून अधिक जण जखमी। 7 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले तर इतर मृतदेहांची ओळख पटवणं सुरू। I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद। फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार। कारमधील मृत प्रवाशाची DNA चाचणी करून तो उमर आहे का याची पुष्टी केली जाणार। दिल्लीतल्या स्फोटात व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन समोर स्फोटाळी उमर आदिल, मुजम्मिलसह शाहीन आणि उमोद्दीन या 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर। उमरनेच I-20चे पैसे दिल्याची माहिती। उमरची आई पोलिसांच्या ताब्यात। दिल्ली स्फोट प्रकरणी उमरच्या दोन्ही भावांची चौकशी। उमरच्या भावाकडून 18 मोबाईल जप्त केल्याची सूत्रांची माहिती। मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा। महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजप नेत्यांना सूचना। मुंबई महापालिकेत 61 जागांसाठी ओबीसींसाठी आरक्षण। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांना आरक्षण सोडतीचा फटका। तेजस्विनी घोसाळकरांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित। राज्यात सर्पकार परिस्थिती निर्माण। 3 साप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात अशी परिस्थिती। सगळेच एकमेकांना गिळायला बसलेत। उद्धव ठाकरेंची जहरी टीका। कोल्हापुरातील बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अखेर यश। बिबट्याने 2 ते 3 जणांवर हल्ला केल्याची माहिती। बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात सकाळी 11 पर्यंत 31.38% मतदान। 122 जागांसाठी 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात।